नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी राहुरी अहमदनगर मार्फत नवीन भरतीची जाहिरात आहे ती देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत नोटिफिकेशन आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग टेम्पररी पोस्ट अंडर प्रोडक्ट टेस्टिंग प्रोजेक्ट ग्रँट्स फॉर कंडक्टिंग टेक्निकल वर्क ऑफ द प्रोजेक्ट. पहिलं पद आहे पाहू शकता यंग प्रोफेशनल 2 YP2साठी एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे एमटेक ॲग्री इंजिनिअरिंग इन ॲग्रिकल्चरल प्रोसेस इंजिनिअरिंग, प्रोसेस ऑफ फूड इंजिनिअरिंग, फूड प्रोसेस इंजिनिअरिंग एक्सेट्रा, किंवा MSc ॲग्रिकल्चर फ्रॉम ॲग्रिकल्चर बोटनी जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, प्लांट सायकोलॉजी ॲग्रोनॉमी फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, किंवा MSc केमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी विथ मिनिमम 3 years एक्सपिरियन्स. डिसायरेबल क्वालिफिकेशन आहे 2 years एक्सपिरियन्स, गुड नॉलेज ऑफ कम्प्युटर, गुड कम्युनिकेशन स्किल, नॉलेज ऑफ डिझाईन सॉफ्टवेअर. यामध्ये पाहू शकता पेमेंट स्केल देण्यात आलेला आहे, चेक केला जाऊ शकतो. ड्युरेशन आहे इनिशियली फॉर 6 months and likely to be extended further based on availability of budget. यानंतर पाहू शकता दुसरं जे पद आहे यंग प्रोफेशनल 1 YP1साठी सुद्धा दोन जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे BTech ॲग्री इंजिनिअरिंग किंवा BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, किंवा BSc केमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी विथ मिनिमम 1 years एक्सपिरियन्स. डिझायरेबल आहे गुड नॉलेज ऑफ कम्प्युटर आणि गुड कम्युनिकेशन स्किल. पेमेंट स्केल आहे त्याचबरोबर इनिशियली 6 महिने अँड लायकली टू बी एक्सटेंडेड म्हणजे 6 महिन्यासाठी असणार आहे. यानंतर पाहू शकता अदर कंडिशन्स देण्यात आलेल्या आहेत. ही जी सिलेक्शन प्रोसेस आहे याच्यामध्ये अपॉइंटमेंट जी आहे कंत्राटी पद्धतीने असणार आहे 6 महिन्यासाठी. त्याचबरोबर कॅन्डिडेट प्रोसेसिंग एसेन्शियल क्वालिफिकेशन अप्लाय करण्यासाठी हार्ड कॉपी म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सचे, त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी एका कोऱ्या कागदावर जे आहे जो दिलेला ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करताना तुम्हाला मेन्शन करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करताय त्या पोस्टचं नाव तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे आणि अर्ज करायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही पोस्टसाठी सेपरेटली अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर डिटेलमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे ते चेक केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता आणि या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.